रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे आपण बघतोय चारही बाजूने की कशा पद्धतीने प्रत्येक राज्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची इथे एक टीम आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आजचा कार्यक्रम जो आहे तो कसा असणार आहे। पियुष आपल्यासोबत आहेत। पियुषजी, मला सांगा की वेगवेगळे आम्ही स्टॉल पाहतोय, परंतु याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नामध्ये जो विकसित भारत अपेक्षित आहे, त्या विकसित भारताचं एक सगळ्यात मोठं अंग आहे सुशासन। आणि हे सुशासन वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला भारतभर पाहायला मिळतं। तर ती अशी उदाहरणं आम्ही एका ठिकाणी एकत्रित करून त्यांचा या ठिकाणी महोत्सव साजरा करत आहोत। हा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा एक अनोखा उपक्रम आहे, ज्यामध्ये विविध मान्यवर जसं की वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्माजी, माननीय योगी आदित्यनाथजी, मोहन यादवजी असे मुख्यमंत्री, तसेच काही केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया जी असतील। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ज्योतिरादित्य सिंधिया जी असतील असे वेगवेगळे केंद्रीय मंत्री देखील इथे त्यांचे विचार मांडणार आहेत। याचबरोबर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष या नात्याने श्री देवेंद्र फडणवीस देखील या महोत्सवात सहभागी होणार आहेत आणि याची सर्वाची संकल्पना ही म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांची आहे। अच्छा, पण बऱ्याचशा गोष्टी आपण बदल पाहतो। गेल्या 10 वर्षामध्ये काय बदलले असं दिसतंय तुम्हाला? गेल्या 10 वर्षांमध्ये जर माझं वैयक्तिक मत विचारात तर 10 वर्षांमध्ये आपली स्वप्न पाहण्याची कॅपॅसिटी पूर्णपणे बदलून गेलेली आहे आणि त्याचं एक मुख्य कारण आहे प्रधानमंत्री मोदीजींचा संकल्प आणि त्याचसोबत त्याला असलेली सुशासनाची जोड। ही आकांक्षा अधिकाऱ्यांची असेल, नेत्यांची असेल, सामान्य जनतेची असेल, ही आकांक्षा आणि स्वप्न पाहण्याची एक दृष्टिकोन हा वाढल्यामुळे आता आपला भारत विकसित भारत लवकरच होईल असं माझं प्रांजळ मत है। गगन जी, मुझे एक बात बताइए कि हम यहाँ पे अलग अलग योजनाएं जो है वो ला रहे हैं, आखिरी व्यक्ति तक किस तरह से वो योजनाएं पहुँच रही है? देखिए, पिछले 10 साल में एक चीज़ जो सबसे ज़्यादा अच्छे तरीके से हुई कि हम गांव-गांव में पहुंचने का हमारा जो संकल्प था वो हमारा पूछा, जिसमें बिजली से लेके घर से लेके सारी चीज़ों के ऊपर ध्यान दिया गया। तो इसी माध्यम से जैसे ये विकसित भारत है तो उसमें ये एक स्टॉल के माध्यम से जो जो योजनाएं पिछले 10 साल में हुई हैं वो वहाँ पे प्रदर्शनी की गई है। उसी के साथ साथ जनधन योजना, ये जितने भी योजनाएं हैं सारे मतलब उनके स्टॉल्स हैं। तो उस माध्यम से हमने ये पहला अनोखा ऐसा ये माध्यम बनाया आरएमपी की तरफ से कि जहाँ पर मिनिस्ट्रीज हैं, गवर्नमेंट है, प्लस उसके साथ एनजीओज हैं। तो सबको मतलब ये मतलब जिन्होंने रोल प्ले किया है कि गुड गवर्नेंस के माध्यम से लोगों तक पहुंचा जाए, उसका किया गया है। सारिकाजी, आधी आबादी महिलांची आहे आणि सुशासन महोत्सव आपण साजरा करताना महिलांना विसरून चालणार नाही। मग महिलांच्या मेडिकलच्या संदर्भाच्या समस्या असू दे, ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या समस्या असू दे, कशा पद्धतीने आपण हे करू? इथे जसं तुम्ही बघत आहात की भारतातलं विविध स्टेट्समधनं लोकांनी पार्टिसिपेशन घेतलेलं आहे। काही पॉलिसीज आहेत ज्या महिलांसाठी आहेत, पण त्या कधी दुसऱ्या स्टेटच्या महिलांनी जाणून नाही घेतल्या आहेत किंवा त्यांचा कधी विचार एक्सचेंज झालेला नाही आहे। तर या सुशासन महोत्सवच्या निमित्ताने आपण काय करतोय की सगळ्या स्टेटच्या लोकांना एकत्र आणून ह्या पॉलिसी दाखवण्यात येतात आहेत आणि आता नमो ॲप पण आहे, तर त्याच्यात पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे इथनं दाखवल्या जातील। बिलकुल, आणि म्हणून नमो ॲप असेल किंवा इतर महत्त्वाचे ॲप असेल त्या माध्यमातून हे संपूर्ण सुशासन महोत्सवामध्ये काय काय योजना आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली।